वळूयात पुढच्या बातमीकडे। दरम्यान होळीच्या निमित्तानं राजकीय टोलेबाजी सध्या खरं तर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये पाहायला मिळाली आहे। पटोलेंनी शिंदे आणि दादांना होळीची एक खास ऑफर दिली आहे। आमच्याकडे या आणि आलटून पालटून मुख्यमंत्री तुम्हाला करू असं पटोले म्हणाले। तर यावर भगवा रंग ज्याला आवडेल त्यांनी सोबत यावं असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिले। भगव्या रंगात न्हाऊन निघावं असं वाटत असेल तर त्यांनी सोबत यावं अशी साद शिंदेंनी सुद्धा घातली आहे। आमच्याकडे बोलणार आम्ही राष्ट्रीय पक्ष आमच्याकडेच त्यांना बोलवणार आम्ही आणि आम्ही त्यांच्या सपोर्टला राहू। आम्ही वेळेला तर त्यांना ते मुख्यमंत्र्याची सध्या होड लागलेली आहे दोघांमध्ये, तर एकाला काही दिवस दोघांनाही मुख्यमंत्री बनवून टाकू। कारण भाजपच्या सपोर्टमध्ये ते मुख्यमंत्री होऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना दोघांनाही मुख्यमंत्री आलटून पालटून कसं बनवायचं ते बनवायचा निर्णय आम्ही घेऊ। आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावा। आणि या भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे, भगवा रंग हा वैश्विक आहे, भगवा रंग हा सनातन हिंदू धर्माचा आहे, हा वैश्विक रंग आहे। आणि त्यामुळे हा भगवा रंग कोणाचा द्वेष करणारा सुवास करणारा नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे। नाना पटोलेंना माझी होळीच्या दिवशी एक चांगला सल्ला आहे, जनतेचा पुन्हा विश्वास मिळवा आणि पुन्हा चांगला परफॉर्मन्स जनतेमध्ये दाखवा, हे त्यांच्याकरता योग्य आहे। अशा ऑफर वगैरे महायुतीचे कोणी नेते ऐकत नाही। आमच्या देशाचा आणि महाराष्ट्राचा डबल इंजिन सरकारचा संकल्प आहे 14 कोटी जनतेच्या विकासाचा, त्यामुळे आम्ही विकासाला पुढे नेण्याकरता काम करतो आहे, अशा ऑफर करता काम करत नाही आहे। सरकारला चांगल्या सूचना देऊन सरकारला विकासाकडे न्यावं, तुम्ही सुद्धा विकासाकरता मदत करावी। होळीच्या दिवशी आज सर्व मतभेद दूर सारून आपण एकत्र महाराष्ट्र पुढे नेऊया। खरं तर मोठा हास्यास्पद, कारण काँग्रेसच आता स्थिर आहे का नाही आहे समजत नाही। 20 आमदार काँग्रेसचे असेल आणि त्यामध्ये एक तर आताच गेले शिंदे गटामध्ये, त्याच्यानं त्यांनी केलेला प्रयत्न अतिशय चांगला आहे, त्यांनी ऑफरही चांगली दिलेली आहे, परंतु काँग्रेस कुठं आहे ते शोधलं पाहिजे। आणि जेपर्यंत केंद्रात आणि BJPचं सरकार आहे तेपर्यंत खाली कोणी हलणार नाही, कारण तिथले जे ईडीचे फटके आहे त्याची सगळ्यांना भीती आहे। तो चाबूक आहे ना, केंद्राच्या माध्यमातून ईडीचा चाबूक सगळ्याच्याच अंगावर पडणार, त्याच्यानं हे धाडस कोणी करणार नाही। खरं म्हटलं हे विधान म्हणजे एक गमतीचा विनोदाचा भाग म्हणूनच समजून घेऊन आपण झालं पाहिजे। कारण महायुती म्हणून ही निवडणूक सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे लढवलेली, तिन्ही पक्ष एकत्र होते म्हणूनच एवढ्या जागा जनतेने उत्स्फूर्तपणे निवडून दिलेल्या आहेत। त्यामुळे असं काही घडणारं नाही। त्यामुळे त्यातला एक मजेचा भाग म्हणून शिमग्यात आपल्याकडे माहिती आहे कोकणात या वेगवेगळे सोंग किंवा अशी आणली जातात, त्या दृष्टीने आपण ह्याचा विचार करावा आणि सोडून द्यावा गमतीचा भाग म्हणून।